नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या मॉड्यूलला। आमच्या मागील व्हिडिओमध्ये आम्ही टीची तयारी शिकलेलो कंट्रोल पॅनल बोर्डवर कंट्रोल ॲक्सेसरीज बसवतो। आजच्या प्रात्यक्षिकात आपण याबद्दल जाणून घेणार आहोत। कंट्रोल पॅनल कॅबिनेट मध्ये सर्किट ब्रेकर्स, रिले, कॉन्ट्रॅक्टर्स आणि टायमर सारखे विविध नियंत्रण घटक माउंट करा। नियंत्रण पॅनल मध्ये आवश्यक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आणि सेन्सर ओळखा आणि इन्स्टॉल करा। वायरिंग आकृतीनुसार कंट्रोल कॅबिनेटची वायरिंग, XLPE केबल्सचे बंचिंग, बांधणे आणि तपासणे इत्यादी। नियंत्रण पॅनलची कामगिरी तपासा। प्रथम आपण कंट्रोल पॅनल कॅबिनेट मध्ये विविध कंट्रोल एलिमेंट्स, सर्किट ब्रेकर्स, रिले, कॉन्टॅक्टर्स आणि टायमर इत्यादी कसे माउंट करायचे ते शिकूया। आवश्यक घटक आणि साधने आहेत: प्रशिक्षणार्थी टूल किट 1, मल्टीमीटर 1, वायर कटर किंवा स्ट्रिपर 1, सुई फाईल सेट 1, गोल फाईल सेट 1, हँड ड्रिलिंग इलेक्ट्रिक मशीन 6 मिलीमीटर 1, अर्धा गोल फाईल स्मूथ 150 मिलीमीटर 1, सपाट फाईल स्मूथ 150 मिलीमीटर 1। साहित्य: MCV 3 पोल 415 वोल्ट किंवा 16 एम्प्स 1, OLR 3 फेज 415 वोल्ट किंवा 0 to 15 एम्प्स 1, कॉन्टॅक्टर्स 3 फेज 415 वोल्ट किंवा 16 एम्प्स 5, टायमर रिले 2, पुश बटन 240 वोल्ट 4, इंडक्टर लॅम्प विथ होल्डर 3, लिमिट स्विच 1, ऑन ऑफ रोटरी स्विच 3 फेज 32 एम्प्स 1, स्क्रायबर 100 मिलीमीटर 1, स्टील रूल 30 सेंटीमीटर, मिश्रित आकाराचे बोल्ट आणि नट आवश्यक। सर्वप्रथम आपल्याला कंट्रोल सर्किट डायग्राम विकसित करावा लागेल, ज्यासाठी आपण कंट्रोल पॅनल तयार करणार आहोत। नंतर कंट्रोल सर्किट नुसार कंट्रोल कॅबिनेट साठी लेआउट आकृती विकसित करा। नियंत्रण पॅनल कॅबिनेट घ्या। 4 पॅनल बोर्डवर बेस प्लेटचे एकूण क्षेत्रफळ मोजा, जिथे उपकरणे बसवायची आहेत। सर्किट ब्रेकर, कॉन्टॅक्टर, पुश बटन, OLR, ऑन ऑफ रोटरी स्विच, टायमर इत्यादी उपकरणे माउंट करण्यासाठी आवश्यक क्षेत्र ओळखा आणि तपासा। एकूण आवश्यक उपकरणांच्या संख्येनुसार सर्किट ब्रेक आणि कॉन्टॅक्टर्स बसवण्यासाठी DIN रेल आणि रेसवे कुठे निश्चित करायचे ते प्लेट्स चिन्हांकित करा। माउंटिंग डिव्हाइसेस साठी लेआउट चिन्हांकित करताना ते संपूर्ण क्षेत्रामध्ये समान रीतीने वितरित केले जाते। सर्व आयटम एका टोकाला निश्चित करू नका। भविष्यातील गरजांसाठी थोडी जागा ठेवा। इलेक्ट्रिक ड्रिलने नट आणि बोल्टच्या आकाराचे छिद्र करा। जर बोल्ट छिद्रातून फिट नसेल तर बोल्ट फिट होण्यासाठी सुईची गोल फाईल किंवा मोठे बिट्स वापरा। बेस प्लेट वरील लेआउट नुसार डिव्हाइसेसचे निराकरण करा। प्रत्येक डिव्हाइसची रिजिडिटी आणि स्थिती अचूकता तपासा आणि ते तपासा। रिले कॉईल, कॉन्टॅक्टर कॉईल इत्यादींना वर्किंग व्होल्टेजच्या बाह्य स्त्रोताशी कनेक्ट करा आणि फंक्शनची पुष्टी करा। विशेषतः पुश बटणे आणि कॉन्टॅक्टर्सच्या नॉर्मली क्लोज आणि नॉर्मली ओपन नो संपर्कांमध्ये। आतापर्यंत आपण पाहिले आहे कंट्रोल पॅनल मध्ये सर्किट ब्रेकर्स, रिले, कॉन्टॅक्टर्स, टायमर आणि इतर नियंत्रण घटक कसे माउंट करावे। चला पुढील भागाकडे जाऊया, म्हणजे कंट्रोल पॅनल मध्ये आवश्यक मापन यंत्रे आणि सेन्सर कसे ओळखायचे आणि स्थापित करायचे। आवश्यक घटक आणि साधने या कार्यासाठी आहे। साधने: इन्स्ट्रुमेंट, टॅकोमीटर डिजिटल 3.5 अंक 1, टॅचो जनरेटर सेट सह, सिंगल फेज फ्रीक्वेन्सी मीटर डिजिटल 1, तापमान निर्देशक डिजिटल 1, 3.5 अंक, थर्मिस्टर सेन्सर युनिट सह, व्होल्टमीटर 0 to 600 वोल्ट डिजिटल 1, व्होल्टमीटर 0 to 300 वोल्ट डिजिटल 1, एम्पियर मीटर 0 to 30 एम्प्स डिजिटल 3 1/2 अंक 3, मिश्रित आकाराचे नट आणि बोल्ट आवश्यक म्हणून, सामान्य आणि स्प्रिंग प्रकारचे वॉशर वेगवेगळ्या आकाराचे आवश्यक म्हणून, 1 स्क्वेअर मीटर केबल आवश्यक म्हणून। पूर्वीच्या सरावात वापरल्या जाणाऱ्या ॲक्सेसरीज सह पॅनल बोर्ड घेऊ शकता। नंतर पॅनल मीटर आणि फ्रंट पॅनलवर निर्देशक निश्चित करू शकता। या नियंत्रण पॅनल साठी योग्य उपकरणांची व्होल्टमीटर, ॲमीटर इत्यादी श्रेणी ओळखा आणि निवडा। या कंट्रोल पॅनल साठी आवश्यक सेन्सर्स, तापमान आणि वेग यासाठी ओळखा आणि निवडा। नियंत्रण उपकरणे बेस कव्हरवर बसवलेली आहेत आणि इंडिकेटर समोरच्या पॅनलवर बसवायचे आहे। इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जोडण्यासाठी संबंधित पॉइंट्स मध्ये वायरिंग समाविष्ट केले जाते। समोरच्या पॅनलवरील निर्देशक निश्चित करण्यासाठी स्थान चिन्हांकित करा। लाईन इंडिकेटर,
ट्रिपिंग इंडिकेटर इत्यादी. समोरच्या पॅनलवर मीटर आणि इतर फिक्स्चर निश्चित करण्यासाठी होल करा. समोरच्या पॅनलवरील मीटर आणि निर्देशक निश्चित करा. लाईन इंडिकेटर, ट्रिप इंडिकेटर यासारखी उपकरणे दर्शवा. समोरच्या पॅनलच्या शीर्षस्थानी असावी. पाहूया कंट्रोल कॅबिनेट मध्ये वायरिंग कसे करावे आणि XLPE केबल्सचे बंचिंग कसे करावे, त्यांचे चॅनलिंग, बांधणे आणि तपासणी प्रात्यक्षिक करण्यासाठी आवश्यकतेनुसार घटक आणि साधने आहेत. प्रशिक्षणार्थी टूल किट 1, मल्टीमीटर 1, वायर कटर स्ट्रिपर 1, साहित्य, क्लिप बांधणे आवश्यक, फेरुल आवश्यक, PVC चॅनल आवश्यक, DIN रेल आवश्यक, टर्मिनल कनेक्टर आवश्यक, XLPE केबल 1.5 स्क्वेअर मीटर 600 वोल्ट्स आवश्यक, 1 स्क्वेअर mm केबल कॉपर आवश्यक, बेल्ट सापळे, वायर आस्तीन आवश्यक, वायर क्लिप आवश्यक, ग्रॉमेट्स आवश्यक आणि बनाना सॉकेट्स 5 मिलीमीटर 1 क्रमांक. आमच्या मागील व्हिडिओमध्ये आम्ही टी ची तयारी शिकलो. कंट्रोल पॅनल बोर्डवर कंट्रोल ॲक्सेसरीज बसवतो. आता ॲक्सेसरीजच्या वायरिंगचा सराव करावा लागतो. येथे वायरिंगच्या उद्देशाने XLPE केबल्स वापरल्या जातात. आता कसे करायचे याचा सराव करू. बंचिंग, चॅनलिंग आणि टाईंग सह आकृतीनुसार वायर अप कंट्रोल कॅबिनेट. प्रथम वायरिंग आकृती काढा. लाईन कंट्रोलर, न्यूट्रल आणि ग्राउंड कनेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या केबल्सचा कलर कोडिंगचे अनुसरण करा. सप्लाय लाईन, लोड लाईन रंगीत आणि फेरुल वापरून क्रमांकित असावी. वायरिंग डायग्रामानुसार सर्व कंट्रोल डिव्हाइसेस आणि इतर उपकरणे कनेक्ट करा. टाय क्लिप आणि वायर क्लिप वापरून XLPE केबल्सचा गुच्छ बनवा. केबल्सच्या जास्त गुच्छांसाठी बेल्ट ट्रॅप लावा. केबल्सच्या गुच्छावर यू लूप बनवा जेव्हा ते समोरच्या दरवाजाशी जोडलेले असेल. केबल्सचे व्यवस्थित गुच्छ बनवण्यासाठी जास्त टाय एंड आणि इतर जास्त भाग कापून टाका. केबल कंट्रोल डिव्हाइसेस आणि ॲक्सेसरीजची कनेक्ट केल्यानंतर कंटिन्युटी तपासा. XLPE केबल्स कंटिन्युटी तपासा आणि त्यांना घट्ट करा. बेस प्लेटवर बसवलेल्या सर्व केबल संबंधित टर्मिनल्स आणि डिव्हाइसेसशी कनेक्टिंग पॉइंट्स तपासा. आता XLPE केबलसह वायर्ड केलेल्या कंट्रोल ॲक्सेसरीजसह फिट केलेले कंट्रोल पॅनल तयार आहे. चला पुढील भागाकडे जाऊ. डीरो पॉवर सर्किट वायरिंग डायग्राम आणि कंट्रोल पॅनलला 3 फेज इंडक्शन मोटरसह कनेक्ट करा. 3 फेज इंडक्शन मोटरसह कंट्रोल पॅनलसाठी पॉवर सर्किट आकृती काढा. वायरिंग आकृतीनुसार कंड्यूट वायरिंग मधील 3 फेज मोटरला कंट्रोल पॅनल वायर अप करा. मोटरसाठी दुहेरी अर्थिंग करा. मोटरसह कंट्रोल पॅनल कंट्रोल्सच्या योग्य ऑपरेशनसाठी वायरिंगची चाचणी घ्या. फॉरवर्ड, रिव्हर्स आणि स्टॉप पुश बटणे चालवून मोटरच्या रोटेशनची दिशा बदलण्यासाठी कंट्रोल पॅनलची नियंत्रणे तपासा. आतापर्यंत आपण शिकलो आहोत विविध नियंत्रण घटक, सर्किट ब्रेकर्स, रिले, कॉन्टॅक्टर्स आणि टाइमर इत्यादी कसे माउंट करावे. नियंत्रण पॅनलमध्ये आवश्यक मोजमाप साधने आणि सेन्सर कसे ओळखावे आणि स्थापित करावे. कंट्रोल कॅबिनेटमध्ये वायरिंग कसे करावे आणि मग XLPE केबल्सचे बंचिंग कसे करायचे ते त्यांचे चॅनेलिंग, बांधणे आणि तपासणे. आता नियंत्रण पॅनलच्या कार्यक्षमतेची चाचणी घेऊ. आवश्यक घटक आणि साधने आहेत. प्रशिक्षणार्थी टूल किट 1, मेगर 1000 वोल्ट 1, कनेक्टिंग लीड्स आवश्यक. आता नियंत्रण पॅनलची कामगिरी तपासा. इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्टर सह कॉन्टॅक्टर्स, सर्किट ब्रेकर्स इत्यादींचे इन्सुलेशन रेझिस्टन्स IR व्हॅल्यू तपासा आणि टेबलमध्ये व्हॅल्यू प्रविष्ट करा. कोणतेही शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट फॉल्ट तपासा. पॅनल बोर्डला पुरवठा चालू करा आणि लाईन इंडिकेटर, मीटर इत्यादीची कार्यांची पडताळणी करा. त्याच्या कार्यासाठी कॉन्टॅक्टर, पुश बटन, स्विच, टाइमर तपासा. टेबलमध्ये स्थिती प्रविष्ट करा. मोटर चालू करा आणि सेन्सर्सची कार्य तपासा. वेग आणि तापमान. कोणतेही नियंत्रण उपकरण सदोष आढळल्यास नवीन नियंत्रण उपकरणे बदला आणि त्याची पुन्हा चाचणी करा. मोटरसह कंट्रोल पॅनल कंट्रोल्सच्या योग्य ऑपरेशनसाठी संपूर्ण वायरिंग तपासा. शेवटी मोटर ऑपरेशनसह नियंत्रण पॅनलच्या कार्यक्षमतेची चाचणी घ्या. या सत्रात आपण शिकलो नियंत्रण पॅनल कॅबिनेटमध्ये सर्किट ब्रेकर्स, रिले, कॉन्टॅक्टर्स आणि टाइमर सारखे विविध नियंत्रण घटक माउंट करा.
नियंत्रण पॅनलमध्ये आवश्यक मोजमाप साधने आणि सेन्सर ओळखा आणि स्थापित करा. वायरिंग आकृतीनुसार कंट्रोल कॅबिनेटची वायरिंग, XLPE केबल्सचे बंचिंग, बांधणे आणि तपासणी इत्यादी. नियंत्रण पॅनलची कामगिरी तपासा. या संकल्पना आगामी सत्रांमध्ये प्रगत विषयांच्या आकलनासाठी एक पाया म्हणून काम करतील. तुमचे लक्ष आणि सहभागाबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.